तर या लेक्चर मध्ये आपण टाइप्स ऑफ सेट्स बद्दल डिस्कस करू. आता टाइप्स ऑफ सेट्स मध्ये जो पहिला सेट्स आपल्याला दिलेला आहे तो आहे सिंगलटन सेट. आता सिंगलटन सेटचं वैशिष्ट्य जर आपण डिफाइन केलं तर सेट कन्सिस्टिंग ऑफ सिंगल इलेमेंट, सेट मध्ये जर एकच इलेमेंट प्रेझेंट असेल तर त्या सेटला आपण सिंगलटन सेट म्हणायचं. जसं की एक सेट आपण घेऊ, सेट ऑफ इवन प्राईम नंबर. आता आपल्याला माहिती आहे की एकमेव समसंख्या आणि मूळ असणारी, ओके, सो इवन प्राईम नंबर ही फक्त 2 आहे. म्हणजे यामध्ये ए जेव्हा आपण हा सेट घ्यायलो तर त्याच्यामध्ये एकच एलिमेंट येणार 2, आणि दॅट्स वाय ए हा सेट या केसमध्ये हा सिंगलटन सेट असेल. आता जर आपण दुसरं एक्झाम्पल जर घ्यायला गेलो तर असा मंथ की जो 28 किंवा 29 डेजचा असतो, तर अशा मंथचा जर आपण सेट तयार केला तर डेफिनेटली यामध्ये फक्त एकच मंथ येईल, फेब्रुवारी. सो एलिमेंट एकच येत असेल तर अशा सेटला आपण सिंगलटन सेट म्हणायचं. दुसरा आहे एम्प्टी सेट किंवा नल सेट. ओके, इफ देर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट which satisfy the given condition is called as null set or empty set. असा आपण सेट घ्यायलो की ज्यामध्ये त्या सेटच्या कंडिशन नुसार कोणताच एलिमेंट जर त्यामध्ये समाविष्ट होत नसेल तर तो झाला एम्प्टी सेट किंवा नल सेट. आणि त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याकडे दोन सिम्बॉल आहे, एक तर ब्रॅकेट एम्प्टी ठेवायचा किंवा एक ग्रीक लेटर आहे फाय. या फाय या चिन्हाचा जर वापर केला आपण तर तो रिप्रेझेंट करतो नल सेट. आता एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर पहा, बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स अँड सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. आता बी हा एक असा एलिमेंटचा सेट आहे की ज्यामधला एक्स हा एलिमेंट म्हणजे ही एक अशी संख्या आहे की 2 आणि 3 मध्ये असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्येचा तो संच आहे. आता मुळात 2 आणि 3 यामध्ये दुसरी कोणतीच नैसर्गिक संख्या नसते. सो नॅचरल नंबर 2 आणि 3 मध्ये एकही नाही, दॅट्स वाय हा सेट नल सेट असेल. आणि म्हणून त्याला आपण एकतर ब्रॅकेट एम्प्टी ठेवून किंवा फाय हे चिन्ह जर आपण या ठिकाणी यूज केलं तर डेफिनेटली आपण एम्प्टी सेट किंवा नल सेट आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तिसऱ्यामध्ये जर पाहिलं आपण तर तिसरा टाइप आहे फायनाइट सेट. आता फायनाइट सेट बद्दल बोलायचं असेल तर इट इज अ सेट इफ अ सेट इज अ नल सेट और नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल देन इट इज कॉल्ड एज द फायनाइट सेट. पहा शब्द का वापरला, इफ अ सेट इज अ नल सेट म्हणजे नल किंवा एम्प्टी सेट आपल्याला जमतो, तो फायनाइट आहे कारण त्यामध्ये इन्फायनाइट नंबर काहीच नाही म्हणजे फायनाइट आहे. किंवा त्या सेट्स मध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्यांची संख्या, त्यांचे नंबर्स जर आपण मोजू शकत असू, ती संख्या निश्चित असेल, फायनाइट असेल, तर अशा वेळेस त्या सेटला आपण फायनाइट सेट म्हणू. जसं की इथं दिलेलं एक्झाम्पल, सी इज अ सेट ऑफ ऑल ऑफ पी सच दॅट P is number from 1 to 22 divisible by 4. म्हणजे 1 ते 22 पर्यंत 4 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांचा आपल्याला संच तयार करायचा, सेट तयार करायचा आहे. सो यामध्ये त्या संख्या असतील 4, 8, 12, 16 आणि 20. सो या केसमध्ये काय झालं की जे सेटच्या अंतर्गत येणारे जेवढे काही एलिमेंट्स किंवा मेंबर्स आहेत तर त्यांची संख्या निश्चित आहे, दॅट्स वाय अशा सेटला आपण फायनाइट सेट म्हणू. आता मंथ्स ऑफ द इयर, त्यानंतर डेज ऑफ द वीक, हे सर्वच्या सर्व मध्ये जर पाहिलं आपण तर काय असणार आहे की एलिमेंटची संख्या ही निश्चित आहे आणि एलिमेंट्स हे जर काउंटेबल असतील, त्यांची संख्या जर आपण मोजू शकत असू तर अशा सेटला आपण काय म्हणायचं, फायनाइट सेट म्हणायचं. इनफायनाइट सेट हा चौथा प्रकार आपण समजून घेऊ. इफ अ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल देन इट इज कॉल्ड एज द इनफायनाइट सेट.
सो इनफायनाईट सेटला दोनच शब्द लक्षात ठेवायचे की त्यामध्ये असणाऱ्या एलिमेंटची संख्या ही अनलिमिटेड म्हणजे अमर्यादित आहे आणि अनकाउंटेबल म्हणजे ती आपण मोजू शकत नाही. सो अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल एलिमेंट्स ज्या सेट्स मध्ये असतील त्या सेटला आपण फायनाईट सेट म्हणायचं. आणि म्हणून n इज इक्वल टू जर आपण नॅचरल नंबरचा सेट घेतला 1 2 3 ओके सो दॅट मीन्स सो ऑन तर डेफिनेटली हा काउंटेबल नाहीये हा अनकाउंटेबल आहे अनलिमिटेड आहे आणि दॅट्स वाय त्याला आपण इनफायनाईट सेट कन्सिडर करू शकतो. त्यानंतर आता काही एक्झाम्पल्स आपल्याला टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत ते आपण समजून घेऊ. आणि क्वेश्चन का विचारला की आपल्याला हे जे सेट्स आहेत तर हे लिस्टिंग मेथडनं सॉल्व्ह करायचे आहे आणि त्यानंतर फायनाईट किंवा इनफायनाईट या दोन पैकी तो कशामध्ये येतो हे आपल्याला रिक्लासिफाय करायचं आहे. यामध्ये पहिलं जर एक्झाम्पल पाहिलं आपण तर x is an element of all natural number and x is an odd number. आता नॅचरल नंबर असताना ऑड नंबरचा जर आपण सेट या ठिकाणी तयार केला तर ते कसा असेल 1 3 5 7 सो ऑन आणि म्हणून हा ऑड नंबर जे की ऑड नॅचरल नंबर म्हणू आपण ऑड नॅचरल नंबरचा सेट हा अनकाउंटेबल आणि अनलिमिटेड आहे दॅट्स वाय इट इज अ इनफायनाईट सेट. बी मध्ये जर पाहिलं आपण तर x इज अन एलिमेंट ऑफ ऑल नॅचरल नंबर अँड 3x - 1 इज इक्वल टू 10 असं एक इक्वेशन दिलेलं आहे. आता इक्वेशनच्या संदर्भात एक लक्षात ठेवायचं आहे की सर्वात अगोदर जर एखाद्या याच्यामध्ये इक्वेशन दिलं असेल तर सर्वात अगोदर आपल्याला इक्वेशन बाहेर पुटअप करायचं आहे. ओके इथं सांगितल्याप्रमाणे सो 3x - 1 इज इक्वल टू 10 -1 अपोजिट साइडला गेल्यावर काय झालं +1 आणि यावरून x ची जी व्हॅल्यू आली ती किती आली 1/3. ओके आता x ची व्हॅल्यू 1/3 आली या ठिकाणी दॅट्स वाय आता 1/3 हा जो आहे तर हा ऍक्च्युअल नॅचरल नंबर नाहीये म्हणजे याचा अर्थ ज्या इक्वेशन मधून नंबर आउटपुट झाला होता तर हा नंबर जर आपण पाहिला तर हा एक फ्रॅक्शन आहे हा एक ऍक्च्युअल काय आहे हा एक अपूर्णांक आहे. ओके आता एक फ्रॅक्शन असल्यामुळे डेफिनेटली याला आपण नॅचरल नंबर मध्ये काउंट करू शकत नाही आणि दॅट्स वाय अशा केसमध्ये आपला जो सेट आहे हा कोणता सेट असेल हा असेल एम्प्टी सेट किंवा नल सेट आणि म्हणून इथं स्पष्ट दिलं आहे की 1/3 इज नॉट बिलॉंग टू नॅचरल नंबर आणि दॅट्स वाय बी इज अन एम्प्टी सेट. एम्प्टी सेटला आपण असं पण रिप्रेझेंट करू शकतो आणि एम्प्टी सेट हा फायनाईट सेट असतो हे एक लक्षात ठेवायचं आहे. सो every empty set is a finite set that's why B या केस मध्ये हा फायनाईट सेट असेल. त्यानंतर सी एक्झाम्पल घेऊ आपण. यामध्ये x is an element of natural numbers and x is divisible by 7. तर x ही नैसर्गिक संख्या आहे आणि ती 7 ने भाग जाणारी संख्या आहे आणि सो यामध्ये जर आपण नंबर्स पाहिले तर आपल्याला माहित आहे की नॅचरल नंबर मध्ये 7 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे 7 च्या पटीमध्ये सो 7 14 21 अँड सो ऑन. सो अशा केस मध्ये हा सेट डेफिनेटली कोणता होऊन जातो इनफायनाईट सेट होऊन जातो. चौथ्या एक्झाम्पल येऊ आपण. चौथ्या एक्झाम्पल मध्ये डी या सेट मध्ये एलिमेंट्स आहेत ऍक्च्युअल दोन एलिमेंट्स आहेत ए अँड बी सच दॅट की ते कशाला बिलॉंग करतात होल नंबरला बिलॉंग करतात आणि ए प्लस बी या दोघांची ऍडिशन दिलेली आहे आपल्याला 9. आता होल नंबर्स हे 1 पासून स्टार्ट होतात. ओके आणि मग ए आणि बी असे दोन होल नंबर्स की ज्यांची ऍडिशन 9 येईल अशा किती संख्या असू शकतात तर डेफिनेटली इथे तुम्ही पाहू शकता की एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेला आहे की सेट डी जो आहे तर यामध्ये आपल्याला 9 सॉरी होल नंबर 1 पासून स्टार्ट होतात 1 पासून सुरू होणाऱ्या नॅचरल नंबर आणि 0 पासून स्टार्ट होणाऱ्या हे होल नंबर्स असतात. सो होल नंबरची स्टार्टिंग ही 0 पासून होत असते. ओके आणि सो आपल्याला ए आणि बी अशा दोन संख्या की ज्यांची ऍडिशन ही 9 पाहिजे अशा प्रोबॅबिलिटी असणाऱ्या संख्येचा संच जर घेतला आपण तर तो असेल 09 18
2736 म्हणजे पहा पहिला अंक 0 पासून तर 9 पर्यंत इन्क्रीज करा, दुसरा अंक 9 पासून तर 0 पर्यंत डिक्रीज करा. तर अशा वेळेस जर पाहिले आपण तर एकूण 10 एलिमेंट्स आपल्याला दिसतील. मग आता हे जे पेयर्स आहेत या पेयर्सची संख्या ही कशी आहे बरं, फायनाईट, म्हणजे ही संख्या निश्चित आहे आणि विशेष म्हणजे काउंटेबल आहे आणि दॅट्स वाय सेट डी जो आहे हा काय असणार, फायनाईट सेट असणार. पुढचं एक्झाम्पल आहे 5th नंबरचं. त्यामध्ये सांगितलं आहे की ई हा एक इंटिगर आहे आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती दिलेला आहे, 100. आता इंटिगर आहे याचा अर्थ याच्यामध्ये प्लस आणि मायनस हे दोन्ही जे आहेत त्या संख्या आल्या. आता इथे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की जर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100 आहे ना, तर आपल्याला वाटतं एक्स इज इक्वल टू √100 आणि एक्स इज इक्वल टू 10. तर असं नाही. तर 100 या संख्येचे दोन वर्गमूळ असू शकतात, जसं की 10 तर आहेच पण -10 पण असणार. ओके, सो इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे की एखादी संख्या आहे समजा. ओके, सो समजा मी इथं घेतलं एक्स स्क्वेअर. आता या एक्स स्क्वेअरचे दोन स्क्वेअर रूट असू शकतात. ओके, एक असेल एक्स, एक असेल -x. ओके, तर हा एक रूल्स इथे लक्षात ठेवायचा आहे. आणि या रूल्स नुसार जर गेलो आपण तर आपल्याकडे जे एलिमेंट्स येतात ते दोन एलिमेंट्स येतील, एक आहे +10 आणि दुसरा आहे -10. आणि दॅट्स वाय इथे जर पाहिलं तुम्ही तर सोल्युशन मध्ये दिलेलं आहे की -10 आणि 10 हे अशा दोन संख्या आहेत की ज्यांचा स्क्वेअर हा 100 येऊ शकतो. आणि दॅट्स वाय की हा जो सेट आहे हा फायनाईट सेट आहे. फायनली आपण पाहूया एफ जो आहे त्याचे दोन या ठिकाणी ए आणि बी असे संख्या दाखवलेल्या आहेत की जे ऍक्च्युअल कशाला बिलॉंग करतात, क्यू म्हणजे रॅशनल नंबरला. आणि त्यांची जी ऍडिशन आहे ए प्लस बी ही 11 आहे. आता या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, पहा पुन्हा एकदा आठवण करून देतो वाटल्यास त्या सेटची, की ते सेट्स खूप महत्वाचे आहेत. एन हा नॅचरल नंबरचा सेट आहे, त्यानंतर डब्ल्यू हा होल नंबरचा सेट, आय हा इंटिगर सेट आहे, क्यू हा रॅशनल नंबर आणि आर हे रियल नंबर्स. आणि सर्वच्या सर्व सेट्स हे इनफायनाईट सेट असतात. ओके, ठीक आहे. तर क्यू हा रॅशनल नंबर तुमच्या लक्षात आला असेल. आणि सो आता मला सांगा इथे जर आपण पाहिलं तर पहा ए प्लस बी इज इक्वल टू 11 असणारे आपल्याला संख्या ऋण पण घेता येतील, फ्रॅक्शन मधल्या पण घेता येतील, पॉइंट्स मध्ये पण घेता येईल. दॅट्स वाय इथं जर पाहिलं आपण तर 6, 5, 3, 8, 3.5, 7.5, -15, 26 म्हणजे यामध्ये अनकाउंटेबल आहे म्हणजे इनफायनाईट मेनी अशा पेयर्स यामध्ये आपल्याला दिसून येतील. आणि दॅट्स वाय एफ हा जो आहे हा इनफायनाईट सेट आहे. आणि जसं मी तुम्हाला आता सांगितलं होतं की नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिगर्स, रॅशनल आणि रियल नंबर या सर्वांचे सेट्स हे कोणते सेट्स असतात, इनफायनाईट सेट असतात. हे इथं तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायचं. ओके.